आपण पाहिलीत स्वतः संघाचा कर्णधार देखील आहे, चेंडू हातात सोपवलाय, त्याच्यानंतर मात्र पहिल्या चेंडूवर उत्तर दिलं, या चेंडूला मात्र भिरकावून दिलं, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, मात्र क्षेत्ररक्षक बनतील दर्शक आणि चेंडू जाईल सीमारेषा पार, येतो एक खणखणीत षटकार. तर पहिला चेंडू निर्धाव आला, त्याच्यानंतर मात्र अमयने दुसऱ्या चेंडूवर अक्षरशः हल्ला चढवलाय, चेंडूला सरळ सीमारेषा बाहेर पाठवलं, 6 धावेने संघाचं खातं उघडलं आणि बॅटर अमयच्या बॅटमधून या स्पर्धेतला या सामन्यातला आपण पहिला षटकार पाहिला. तर अभिनव यांना आपण गोलंदाजी एंडला पाहतोय. पहिला चेंडू निर्धाव आला, त्याच्यानंतर मात्र एक मोठा प्रहार केला गेलाय. मी कोलवट संघाला देखील खास करून विनंती करेल, मित्रांनो फील्ड सेट करण्यात जास्त वेळ खर्च घालू नका, स्पीडअप करा, कारण 3 षटकांसाठी आपल्याला 12 मिनिटाचा अवधी दिला गेलाय आणि त्या मिनिटामध्ये आपल्याला हा संपूर्ण पहिला सत्राचा खेळ देखील पूर्ण करायचा आहे. तर खास करून विनंती असेल, घाई करा थोडीशी. अभिनव राऊंड द विकेटने पहिला पुढचा चेंडू घेऊन येतोय, या चेंडूला पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र क्षेत्ररक्षकाकडून चूक होते आणि 1 बाउन्स चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय एक खणखणीत चौकार. तर नक्कीच या चेंडूवर पहा काय घडलं. मी तर म्हणेन क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चुकी केली जाते. स्टार्ट थोडासा मागून घेतला जाऊ शकत होता का, तर येस डेफिनेटली स्टार्ट मागून घेतला असता तर कदाचित हा झेल झाला असता आणि बाद कोण झाला असता तर फलंदाज आहे. मात्र या ठिकाणी चूक केली जाते आणि या चुकीची नुकसान भरपाई किती दावेने भरावी लागेल आता येणाऱ्या काळात हे संपूर्णपणे स्पष्ट होईल. दरम्यान अभिनव करून सुरेख कमबॅक केलं जातं, अगदीच क्रिकेटचं ब्रह्मास्त्र म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. या ठिकाणी यॉर्कर लेनचा चेंडू हाताळला गेला आणि निर्धाव चेंडूची सांगता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली. मागच्या चेंडूवर नक्कीच जर पाहिलं तर झेल झाला असता, मात्र 4 धावा दिल्या गेल्यात आणि या 4 धावा नक्कीच दुसऱ्या उत्तरार्धात किती महाग ठरू शकतात याचा उल्लेख देखील आपण करूयात. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अभिनव, या चेंडूला मात्र ग्लान्स केलं जात आहे, डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान अतिरिक्त स्वरूपात अर्थात बायच्या स्वरूपात एक धाव धावफलकात ऍड केली जाईल आणि संघाचं धावफलक जर पाहिलं तर आता मात्र स्थिरावताना आपण पाहतोय 11 धावसंख्येवर. मित्रांनो 11 अंक अर्थात क्रिकेटच्या इतिहासात या अंकाला मॅजिकल फिगर म्हणून म्हटलं जातं. मी तुम्हाला अगदीच आठवण करून देईल, 11 नोव्हेंबर 2011 या दिवशी एक सामना रंगला होता. एका बाजूला संघ होता दक्षिण आफ्रिका, दुसऱ्या बाजूला संघ होता ऑस्ट्रेलिया आणि या सामन्यादरम्यान मित्रांनो दक्षिण आफ्रिका संघाला सकाळी 11 वाजून 11 मिनिटांनी 111 धावांची गरज होती. दरम्यान तोच 11 अंक आपण स्कोर कार्डवर पाहिलात. जाऊयात मॅचच्या दिशेने, जिथे मात्र अभिनवला आपण गोलंदाजी माकला पाहू शकताय. आतापर्यंत जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ या षटकातील समाप्त झालाय आणि 11 धावा मात्र धावफलकावर लगावल्या गेल्या. राऊंड द विकेटनं शेवटचा चेंडू घेऊन अभिनव मार्गस्थ होतोय. अगदीच पुढे येऊन चेंडूला फुलटॉस बनवण्याचा प्रयत्न केला गेला. दरम्यान जर पाहिलं तर कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक होते आणि केवळ 1 धाव अर्जित केली गेली आणि एका धावेनं संघाचं धावफलक जर पाहिलं तर 12 या धावसंख्येवर स्थिरावताना आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर आपण 12 धावा पाहतोय. दरम्यान दुसऱ्या षटका दरम्यानचा खेळ चालू होईल, तोपर्यंत आपण जाऊयात आमच्या डीजे मास्टरकडे आणि ऐकूयात एक सुमधुर संगीत. तर 1 षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर आपण एकंदरीत 12 धावा पाहतोय आणि आता मात्र नवीन षटक घेऊन अर्थात षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजी माकवर पाचारण केलं गेलंय. केतनच्या हाती चेंडू सोपवला गेलाय. राईट आर्म ओव्हर द विकेटने यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र पॅडवर चेंडू आदळतोय आणि या ठिकाणी मात्र एक बायच्या स्वरूपात अतिरिक्त धावफलकात ऍड केली जाईल. रिव्हर्सच्या फटक्याबद्दल नेहमीच मित्रांनो म्हटलं जातं की हा फटका असा आहे की झाला तर आबाद नाहीतर बरबाद. यावेळी मात्र फलंदाजाला बरबाद केलंय. पॅडवर चेंडू आदळला, त्याच्यानंतर मात्र लेग बायच्या स्वरूपात एक धावफलकात ऍड केली गेली. संघाचा धावफलक 1 ने पुढे सरसावेल. आता मात्र 13 या धावसंख्येवर स्थिरावताना आपण पाहतोय. मी विनंती करतोय बॅट्समन आपण इन करा, नॉन स्ट्राईकचा बॅट्समन मी विनंती करतोय. या स्पर्धेदरम्यान सातत्याने आपल्याला वारंवार सूचित केलं जात आहे, जर पाहिलं ना तर इन करणं हे प्रत्येक खेळाडूला कंपल्सरी असणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला इन करूनच मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल, नाहीतर आपल्याला पेनल्टीलाइज केलं जाईल. याची देखील आपण दक्षता घ्या. यावेळी हाफ ट्रॅकर चेंडू त्याला उडवून दिलाय. जर पाहिलं तर चेंडू मात्र या ठिकाणी ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पार आणि येतोय एक खणखणीत षटकार. या षटकारांची संघाचं धावफलक जर पाहिलं
तर 19 या धावसंख्येवर स्थिरावताना आपण पाहतोय राशिद खान या खेळाडूचा जर्सी नंबर, ज्या खेळाडूनं मात्र खऱ्या अर्थानं अफगाणिस्तान या राष्ट्राला क्रिकेटच्या नकाशावर आणलं. अगदीच राशिद खानच्या नावावर एक विक्रम देखील आपण पाहतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये अतिशय वेगानं 100 विकेट्स कंप्लीट करण्याचा जर विक्रम असेल तर तो राशिद खान यांच्या नावावर आपण पाहतोय. अगदी 44 इनिंगमध्ये त्याने 100 विकेट्स घेण्याचा कारनामा केला. दरम्यान डीप मिड विकेटमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, रनिंग बिटवीन द विकेट अतिशय लाजवाब. तोपर्यंत मात्र 2 धावा अर्जित केल्या गेल्या आणि 2 धावेने मात्र संघाचा धावफलक 21 या धावसंख्येवर स्थिरावताना पाहतोय. अगदीच षटकार आला, त्याच्यानंतर मात्र 2 धावा, रनिंग बिटवीन द विकेट अतिशय सुरेख आपण पाहिले. आणि क्रिकेटमध्ये हे गरजेचं आहे. ज्यावेळेला एखादा मोठा फटका येतो त्याच्यानंतर मात्र शांत खेळ करणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं आणि त्याचंच प्रात्यक्षिक आता मात्र आपण फलंदाज रोजेसच्या बॅटमधून पाहिलेत. या चेंडूला अगदीच डीप स्क्वेअर लेग रिझनमध्ये उडवून दिले. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने चेंडूवर आले आहेत. जोपर्यंत चेंडूची फेकी केली जाईल तोपर्यंत मात्र 1 धाव अर्जित केली जाते आणि या एका धावेने आता मात्र संघाचा धावफलक जर पाहिलं तर 22 या धावसंख्येवर आपण स्थिरावताना पाहतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ आपण प्रगतीपथावर पाहतोय. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. चेतनचा जर विचार केला तर एकंदरीत चेतनने आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर पहिल्या षटकात आपण 12 धावा पाहिल्यात आणि इथून पुढे आता मात्र केतन सुरेख कमबॅक करतोय. 5 चेंडू आणि 10 धावा तो आतापर्यंत खर्च करतोय. माफ करा, 4 चेंडू. या चेंडूला मात्र आडव्या बॅटने उडवून दिलाय. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. आउट षटकारानं आता मात्र संघाचं धावफलक जर पाहिलं तर 28 या धावसंख्येवर स्थिरावताना आपण पाहतोय. केतनच्या माध्यमातून 5 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. मागच्या चेंडूवर जर आपण पाहिलं तर मोठा प्रहार अमेयच्या बॅटमधून आलाय आणि आता मात्र शेवटचा चेंडू घेऊन राऊंड द विकेटनं या ठिकाणी मात्र प्रस्थान करतोय. चेंडू हवेत आहे, या ठिकाणी फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल का, चेंडूला झेल केलं जाईल का, मात्र यस चेंडूला गॅदर केलं जाते. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल केला जातोय. 2 धावा या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्यात. तिसरे धाव नाही तर मात्र थांबवलं गेलंय. 2 षटकाचा खेळ आतापर्यंत संपवला गेलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर जर धावफलक आपण एकंदरीत पाहिलं तर संघाचा धावफलक जाऊन पोहोचतो 30 या धावसंख्येवर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15च्या सरासरीने आता मात्र धावफलकावर धावा लगावल्या गेल्यात. तिसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू होईल. तोपर्यंत जाऊयात आपण आमच्या डीजे मास्टरकडे, ऐकूयात एक सुमधुर संगीत. तर यस, कोलवड संघ आपणास खास करून विनंती करतोय मित्रांनो, जास्त वेळ खर्च करू नका. त्वरित या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आपण या सामन्याला देखील सुरुवात करूया. शेवटचं षटक आहे, बराचसा वेळ या सामन्यादरम्यान खर्ची होतो. त्याच्यामुळे खास करून कोलवड संघाला मी विनंती करतोय त्वरित आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आपण लगेचच या सामन्याला देखील सुरुवात करूयात. तर तिसरं षटक अगदीच शेवटचं षटक, निर्वाणीचं षटक आणि हाणामारीचं षटक आपण पाहतोय. हार्दिक या ठिकाणी मात्र गोलंदाजी एंडला हार्दिकला आणलं गेलंय. 2 षटकांचा विचार केला तर अगदीच 15च्या सरासरीने आतापर्यंत 30 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. चांगलं फलंदाजीचं प्रात्यक्षिक आतापर्यंत अमेयच्या बॅटमधून आपण पाहिलं. त्याच्या बॅटमधून 1 चौकार आणि 2 षटकार आतापर्यंत पाहिलेत. यावेळी पहा काय घडलंय. अगदीच फुलरलेनचा चेंडू होता, मात्र गतीने बीट केलं गेलंय. जसं क्रिकेटमध्ये मित्रांनो सातत्याने म्हटलं जातं की कृतीपेक्षा गतीपेक्षा तुमच्या कृतीला महत्व आहे आणि अगदीच त्याच कृतीचं प्रात्यक्षिक मात्र हार्दिकच्या माध्यमातून पाहतोय. स्लोवर चेंडू हाताळला गेला आणि त्याच्यावर मात्र फलंदाज अमेय या ठिकाणी मात्र या ठिकाणी बीट झाला. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मात्र संघाच्या धावफलकात ऍड केली गेली आणि संघाचा धावफलक आता मात्र 31 या धावसंख्येवर स्थिरावताना पाहतोय. अगदीच जर पाहिलं तर ऋतुराज गायकवाड या खेळाडूचा जर्सी नंबर, ज्या खेळाडूनं मात्र एक विक्रम केला. विजय हजारे ट्रॉफी खेळत असताना मित्रांनो एका षटकात 7 सिक्स मारण्याचा कारनामा कोणी केला असेल तर ऋतुराज गायकवाड या खेळाडूनं हा कारनामा केला आणि त्याच खेळाडूचा जर्सी नंबर 31. दरम्यान स्कोर कार्डवर आपण पाहतोय हार्दिक पुढचा चेंडू घेऊन येतोय. या चेंडूला देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र एक निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. आता नक्कीच फलंदाजी करत असताना अमेयला देखील विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. जर सरळ बॅटने कदाचित त्या चेंडूला खेळून काढला असता, कदाचित चेंडू कळी झाला असता, मात्र चेंडूला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडूची लाईन मिस केली गेली आणि निर्धाव चेंडूची सांगता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हार्दिकचं कौतुक होणं तितकं गरजेचं आहे. पहिल्या चेंडूवर नक्कीच शांत ठेवलं, दुसऱ्या चेंडूवर अक्षरशः निर्धाव चेंडू आणि नक्कीच चांगली गोलंदाजीचं प्रात्यक्षिक हार्दिक करतोय. अगदीच शेवटचं षटक पाहतोय. धावफलकावरचं धावफलक पाहिलं तर 31 धावसंख्येवर अजून देखील स्थिर असेल. यावेळी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडूला उडवून दिलाय. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय, मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय खणखणीत षटकार.
तर एक सुमधुर संगीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं, त्यांचं देखील आपण खूप खूप सहर्ष स्वागत करूयात. सातत्यानं त्यांच्या माध्यमातून देखील प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जात आहे. अगदीच जाऊयात आपण स्कोर कार्डकडे. स्कोर कार्डवर धावा लगावल्या जातात 37 धावा. जर पाहिलं तर हार्दिक मात्र तिसऱ्या षटकासाठी आलाय. 3 चेंडूच्या मोबदल्यात तो 7 धावा खर्च करतोय. राईट आर्म राऊंड द विकेटनं षटकातील 4था चेंडू घेऊन ऑन दी ट्रॅक आपण हार्दिकला पाहतोय. यावेळी देखील सफल खेळण्याचा प्रयत्न केला, या चेंडूला देखील उडवून दिलाय. पाहिलं तर फाईन लेग रिझनच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमा रेषा पार, येतो एक खणखणीत षटकार. येस थँक्यू, धन्यवाद डीजे. जर आपण विचार केला तर मित्रांनो आता दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू झालाय. अगदी सकाळच्या सत्रात पाहिलं तर षटकार चौकारांची आतिषबाजी कमी पाहायला मिळाली. त्याच्यानंतर मग जसं 11 वाजल्यापासूनच आपण दुसरं सत्र पाहतोय. अगदीच 11 नंतर जर मैदानात पाहिलं ना तर अक्षरशः षटकार चौकारांची लयलूट होताना आपण पाहतोय. प्रत्येक चेंडूवर षटकार चौकार. या ठिकाणी पहा काय घडलं, हार्दिकच्या चेंडूवर 2 चेंडूवर बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. फुलटॉस चेंडू, या चेंडूला देखील उडवून दिले, मात्र मिस टाइम स्ट्रोक पाहतोय. प्रयत्न सुरेख होते, अगदीच प्रयत्नांना दाद द्यायला हवी. नक्कीच जर पाहिलं तर एफर्टसाठी अगदी 100 गुण या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाला दिले पाहिजेत. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या. ज्या प्रकारचा एफर्ट क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आपण पाहिलात, मात्र झेल कन्वर्ट करू शकले नाहीत आणि 2 धावा या ठिकाणी मात्र अर्जित केल्या जात आहेत. आणि 2 धावेने मात्र संघाचा धावफलक जर पाहिलं तर 45 अर्थात रोहित शर्मा याचा हा जर्सी नंबर ज्या खेळाडूच्या नावे जर पाहिलं तर द्विशतकांचा बादशाह म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या खेळाडूला पाहिलं जातं. आणि अगदीच भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व करताना या खेळाडूला आपण मैदानात पाहतो. 45 नंबर रोहित शर्मा यांचा जर्सी नंबर दरम्यान आपण स्कोर कार्डवर पाहतोय. जाव्यात मॅचच्या दिशेने षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज हार्दिक मार्गस्थ होतोय. यावेळी क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. या ठिकाणी झेल मात्र पकडला जातोय आणि विकेटचं पतन होतोय. एकंदरीत पाहिलं तर 3 षटकांचा खेळ संपवला जातोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 46 धावांचा टार्गेट सेट केलं गेलंय आणि 46 धावांचा पाठलाग करण्यासाठी आता मात्र कोकरे संघ मैदानात, माफ करा, 46 धावांचा टार्गेट या ठिकाणी सेट केले गेले आणि 46 धावांचं टार्गेट या ठिकाणी मात्र चेस करण्यासाठी कोलवट संघ आता मात्र मैदानात उतरताना आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान आपण घेऊयात एक छोटीशी विश्रांती. जाऊयात आमच्या डीजे मास्टरकडे आणि येऊयात मैदानाच्या आतमध्ये. तर मी खास करून विनंती करतोय अमर क्रिकेट संघ सोनगर, त्याचबरोबरीने राधाकृष्ण क्रिकेट क्लब कृष्णानगर, दोन्ही संघाचे कर्णधार आमच्या मुख्य व्यासपीठावर आपण नाणेफेकीचा कॉल करूयात. याच्यानंतर त्वरित आपला सामना खेळवला जाईल. मी विनंती करतोय अमर क्रिकेट संघ सोनगर त्याचबरोबरीने राधाकृष्ण क्रिकेट क्लब कृष्णानगर दोन्ही संघाचे संघनायक आमच्या मुख्य व्यासपीठासमोर या. आपल्या दरम्यान आपण नाणेफेकीचा कॉल करूयात आणि लगेचच या सामन्याला सुरुवात करूयात. धन्यवाद डीजे. आपण विद्यमान लढत पाहतो. एका बाजूला जर पाहिलात तर चेतन 11 कोकरे, तर दुसऱ्या बाजूला आपण समर्थ क्रिकेट संघ कोलवट असे विद्यमान लढत पाहतो. एका बाजूला जर पाहिलं तर कोलवट संघानं प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकला, क्षेत्ररक्षणाचा निर्णय निवडला आणि प्रथम मात्र कोकरे संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आणि आता मात्र कोकरे संघानं धावफलकावर 45 धावा लगावल्यात. 46 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. मित्रांनो क्रिकेटमध्ये जर पाहिलं ना तर क्रिकेटमध्ये कोणताही टार्गेट विजयाची गॅरंटी देत नाही. इथे जर पाहिलं 3 षटकांमध्ये आपण 60 धावा देखील चेस होताना पाहतो. 3 षटकांमध्ये आपण 15 धावा देखील डिफेन्स होताना पाहतोय. अगदीच गेम ऑफ अनसर्टन्सी, अनिश्चितांचा खेळ म्हणजे क्रिकेट आणि याच क्रिकेट खेळाचा आनंद मात्र आपण आज या क्रीडांगणातून घेत आहोत. जर पाहिलं तर आता मात्र 46 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानात दाखल होताना पाहतो. एका बाजूला जर पाहिलं तर अभिनव, तर दुसऱ्या बाजूला आपण ऋषिकेश आणि अभिनव अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहतोय. तर मी विनंती करतोय कोकरे संघ, मित्रांनो त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आपण या सामन्याला त्वरित
आरंभ करूयात. मी तुम्हाला तुमच्यापर्यंत एक माहिती देखील पोहोचवतो की 3 षटकं अर्थात 3 षटकांसाठी तुम्हाला 12 मिनिटाचा अवधी दिला गेलाय आणि 12 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं पूर्ण करणं देखील अनिवार्य असणार आहे. थोडंसं घाई करा मित्रांनो, जास्त वेळ खर्ची घालू नका, त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. अगदीच जर पाहिलं तर 18 चेंडू आणि 46 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. अर्थात प्रत्येक षटकामागे 15.33 अर्थात 15.33 ही सरासरी या इथून पुढे जर पाहिलं तर कोलवट संघाला राखावी लागेल. प्रति षटकामागे 15.33 ची सरासरी मात्र आता कोलवट संघ राखताना आपल्याला पाहायला मिळेल का, हे देखील प्रश्नचिन्ह असणार आहे आणि त्याचं उत्तर देखील आपल्याला 3 षटकामध्ये मिळून जाईल. अगदीच पहिल्या षटकासाठी चेतन 11 कोकरे संघाकडून गोलंदाजी मार्कवर जर गोलंदाज पाहिलात गोलंदाजी एंडला आपण पाहू शकताय अभिषेक गोलंदाजी एंडला आणलं जाते. पहिल्या षटकासाठी 3 षटकांची लढत असेल. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. त्याचबरोबरीने प्रत्येक खेळाडू हा इन करून मैदानात उतरला जावा हा देखील एक स्पर्धेचा नियम आहे. अगदी मगाशी देखील मी उल्लेख केला मित्रांनो, नियम हा कोणत्याही स्पर्धेचा एक महत्त्वपूर्ण भाग असतो आणि प्रत्येक नियमाचं पालन करणं हे प्रत्येक खेळाडूचं कर्तव्य आहे. तर मी प्रत्येक खेळाडूला देखील विनंती करेल की प्रत्येक खेळाडूनं इन करून मैदानाच्या आतमध्ये उतरा. यस, लेट्स स्टार्ट द गेम. दुसऱ्या सत्राचा खेळ या ठिकाणाहून सुरू केला जातोय. 18 चेंडू 46 धावा हे समीकरण आपण पाहतोय. अभिषेक टू अभिनव यावेळी शॉर्ट आर्म पूल केलाय आणि पहा काय फटका सजवलाय. पूल होतोय सक्सेसफुल, पॉवरफुल अँड ब्युटिफुल, आउट ऑफ द पार्क षटकार. कृष्णानगर संघाचा कर्णधार मी विनंती करतोय मित्रांनो, सोनगर संघाचा कर्णधार आमच्या दरम्यान उपस्थित आहे. मी विनंती करतोय कृष्णानगर संघाचा कर्णधार आपण देखील या, आपण टॉस करूयात आणि लगेचच याच्यानंतर तुमच्या देखील सामन्याला आरंभ करूयात. जाऊयात मॅचच्या दिशेने. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं 46 धावांचा पाठलाग करण्यासाठी आता मात्र अभिनव बघा पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट करतोय. पहिल्या चेंडूला अगदीच बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवून दिलं. दुसरा चेंडू घेऊन अभिषेक रवाना होतो. या चेंडूला देखील शॉर्ट आर्म पूल केलाय. चेंडू बाउंड्री लाईन येस जर पाहिलं तर गॅप मधून चेंडू चाललाय सीमारेषा पार, येतोय खणखणीत चौकार, 4 रन्स. येस थँक्यू, धन्यवाद डीजे. 2 चेंडूवर 2 मोठे प्रहार. पहिल्या चेंडूवर षटकार, त्याच्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि संघाचा धावफलक जर जाऊन पाहिलं ना तर 10 या धावसंख्येवर स्थिर होतोय. जसा मगाशी देखील उल्लेख केला 10 क्रमांक अर्थात ज्यांना क्रिकेटचा देव म्हणून संबोधलं जातं, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर यांचा जर्सी नंबर. ज्या खेळाडूच्या नावे मित्रांनो एखाद्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ॲज अ खेळाडू म्हणून कोणाला दिला गेला असेल ना तर सचिन रमेश तेंडुलकर यांना दिला गेलाय आणि हा क्रिकेटसाठी सर्वात मोठा मान आहे. अगदीच पाहिलं तर हा क्रिकेटचा सन्मान आहे आणि तो सन्मान मात्र सर सचिन रमेश तेंडुलकर यांच्या माध्यमातून केला गेलाय. जाव्यात मॅचच्या दिशेने 2 चेंडूवर मोठे प्रहार. पहिल्या चेंडूवर षटकार, त्याच्यानंतर चौकार. आता इथून पुढे जर मॅच जिंकायची असेल ना तर अभिनव नावाचं जे वादळ आहे ते कुठेतरी थांबवावं लागेल. कोकरी संघाला इथून पुढे मॅच जिंकायची असेल तर नक्की अभिनवची विकेट अतिशय महत्त्वपूर्ण या सामन्यादरम्यान ठरू शकते. राईट आर्म वर द विकेट येतात. या ज्या चेंडूला देखील आडवा बॅटने घेऊन काढले. डीप मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाकडून चूक होते आणि मित्रांनो क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. कदाचित त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला असता तर कदाचित एकदा वर्जित गेली असती, मात्र चुकीची भरपाई देखील या ठिकाणी दिली गेली आहे. अगदी जर पाहिलात तर 2 धावा अर्जित केल्या गेल्यात आणि 2 धावेने संघाचा धावफलक आता मात्र जाऊन पोहोचतोय 12 या धावसंख्येवर. 3 चेंडूचा खेळ संपवला गेलाय. 4च्या सरासरीने धावा खर्ची करतोय. गोलंदाजी करत असताना अभिषेक 12 धावा. आता मात्र अभिषेक टू अभिनव असा आपण सामना पाहतोय. या चेंडूवर देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला. पंच या ठिकाणी आम्हाला दर्शवतायत हा मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. अगदीच एसटीच्या वरून हा चेंडू ट्रॅव्हल होताना आपण पाहिलात आणि सुरेख कमबॅक डॉट बॉल आपण पाहतोय. सुरेख कमबॅक मात्र आता पाहायला मिळते अभिषेकच्या माध्यमातून. 3 चेंडू पाहिलेत तर 3 मोठे प्रहार. त्याच्यानंतर कमबॅक करताना अभिषेकला आपण पाहतोय 12 धावसंख्येवर अजून देखील धावफलक आपण स्थिर पाहतोय. षटकातील 4था चेंडू घेऊन राऊंड द विकेटने गोलंदाज रवाना होतोय. हाफ ट्रॅकर चेंडू त्याला देखील शॉर्ट ऑन पूल केलाय आणि हा पूल देखील सक्सेसफुल, पॉवरफुल अँड ब्युटिफुल, आउट ऑफ द पार्क षटकार. आता पहा मैदानात काय करताय. पहिल्या चेंडूवर षटकार, त्याच्यानंतर एक आपण पाहिलं
तर चौकार आला, त्याच्यानंतर मात्र 2 धावा आल्या, त्याच्यानंतर एक निर्धाव चेंडू आणि पुन्हा एक मोठा प्रहार. ज्या क्षेत्ररक्षणाचा मित्रांनो मी उल्लेख केला, तिसऱ्या चेंडूवर ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली, कदाचित तिथे जर एक धाव दिली गेली असती तर स्ट्राईक एंडला आपण कदाचित जर पाहिलं ना तर ऋषिकेशला पाहिलं असतं, हा षटकार देखील वाचताना पाहिला असता. मात्र क्रिकेटमध्ये या महत्त्वपूर्ण बाबी आहे, तुमचं क्षेत्ररक्षण तितक्याच ताकदीचं का असणं गरजेचं आहे याचं मी प्रात्यक्षिक, याचं उदाहरण सातत्याने तुम्हाला पेश करतोय. या चेंडू देखील आउट ऑफ दी पार्क, षटकार डीजे. तर अगदीच ज्या गोष्टीचा आपण देखील उल्लेख केला, अभिनवनं अक्षरशः पहिल्या षटकामध्ये कहर मैदानात माजवताना दिसतोय. अक्षरशः जर पाहिलं तर धाव फलकावर 24 धावा लगावल्या गेल्या त्याच्या बॅटमधून. आतापर्यंत 3 षटकार आपण पाहिलेत, एक चौकार पाहिलात, अक्षरशः बरसलाय. भरपूर समाचार घेताना आपण अभिषेकचा पाहिलात. 24 धावा मात्र धाव फलकावर लगावल्या गेल्यात. येणारे चेंडू जर आपण पाहिलं तर 12 चेंडू आणि 22 धावा. आता मात्र इथून पुढे समीकरण पाहिलं तर प्रत्येक षटकामागे 11ची सरासरी आपण पाहतोय. जर पहिलं षटक आपण पाहिलं जशा 46 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात, समीकरण पहिल्या जर षटकामध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी मात्र रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिला होता 15.33. आता मात्र जर रिक्वायर्ड रन रेट पाहिला तर तो 4 ने कमी होतोय. आता मात्र 11 आपण प्रत्येक षटकामागे सरासरी पाहतोय. इथून पुढे जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज जर पाहिलात तर दीपेशला गोलंदाजी मार्कवर आणलं जात आहे. षटक क्रमांक 2 घेऊन दीपेश आपल्याला पाहायला मिळेल आणि नक्कीच हे षटक अतिशय निर्णायक असणार आहे, कारण इथे जर कमबॅक केलं तर कुठेतरी अशा पल्लवीत होऊ शकतात. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर अभिनवनं अक्षरशः समाचार घेतला, 24 धावा धावफलकावर लगावल्या आणि त्याच्यानंतर मात्र आता समीकरण येऊन राहिलंय 12 चेंडू आणि 22 धावा, 11ची सरासरी. चेतन 11 कोकरे मित्रांनो, टीम मीटिंग घेऊ नका, जास्त वेळ खर्च घालू नका प्लीज, स्पीडअप करा, घाई करा, कारण बराचसा वेळ या सामन्यादरम्यान खर्च होतोय. राऊंड द विकेटनं दीपेश रवाना होतोय ऋषिकेशसाठी. अगदी सुरेख या चेंडूला हलक्या हाताने कट केलंय. चेंडू मात्र डिक्लेरेशन झोनमध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धावफलकावर ऍड केली जाते आणि आता मात्र संघाचा धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचतोय 25 या धावसंख्येवर. आता इथून पुढे जर पाहिलं तर नक्कीच गोलंदाजाला कमबॅक करणं गरजेचं आहे. ऋषिकेशचा जर विचार केला, पहिला चेंडू खेळलाय, पहिल्या चेंडूला अक्षरशः कट केलंय, लेट कटचा फटका त्याच्या माध्यमातून पाहिला. थर्ड मॅन रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, मात्र डिक्लेरेशन झोन असल्यामुळे केवळ 1 धाव अंकित केली गेली. आणि जर पाहिलं ना तर मी ऋषिकेशचं देखील कौतुक करेल. अगदीच जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये अभिनव बरसल्याने आता मात्र अभिनवला स्ट्राईकवर आणणं अत्यंत गरजेचं देखील असणार आहे. या चेंडूला देखील ऑन साईडला भिरकावून दिलाय. त्या ठिकाणी मात्र आपण पाहतोय घोषित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होते, फुलटॉस चेंडू होता, मात्र नशिबाची साथ यावेळी गोलंदाजाला पाहायला मिळते आणि 2 धावा या ठिकाणी अर्जित केल्या गेल्यात. 2 धावेने संघाचा धावफलक सातत्याने पुढे सरसावताना आपण पाहिलं. आता मात्र जाऊन पोहोचतोय संघाचा धावफलक जर पाहिलं तर 27 या धावसंख्येवर. 2 चेंडूचा खेळ या षटकातील दीपेशच्या माध्यमातून संपवला गेलाय. राऊंड द विकेटनं पुढचा चेंडू घेऊन येतोय. या चेंडूवर देखील शफल लावून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. या ठिकाणी जर पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होते आणि 1 धाव अंकित केली गेली आणि एका धावेनं संघाचा धावफलक जर पाहिलं तर आता मात्र 28 या धावसंख्येवर स्थिरावताना पाहतोय. दीपेश 3 चेंडूमध्ये 4 धावा तो देखील खर्ची घालतोय. आता जर पाहिलं तर येणारे एकंदरीत चेंडू असतील 9 आणि 9 चेंडूमध्ये एकंदरीत जर धावा आपण पाहिल्यात तर इथून पुढे धावांची गरज असेल 18 धावा. 9 चेंडू आणि 18 धावा, प्रत्येक चेंडू मागे 2ची सरासरी आता मात्र पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला जर आपण पाहिलं तर वैयक्तिक आतापर्यंत अभिनवच्या बॅटमधून अभिनव 24 या वैयक्तिक धावसंख्येवर आतापर्यंत खेळतोय आणि आता मात्र पहिल्यांदाच दीपेश अभिनवला फेस करणारे चौथा चेंडू घेऊन. या चेंडूवर पहा, स्टँड डिस्पॅच अँड डिलिव्हर टू दी स्टँड फॉर द मॅक्सिमम, षटकार. थँक्यू डीजे. आता मात्र अक्षरशः मैदानात बॉलरचे कोणी वाट लावले असेल ना तर ते नाव एकच आहे, अभिनवनं अक्षरशः मित्र म्हणून अक्षरशः वाट लावले. त्याच्या बॅट मधून जर पाहिलं तर 3 षटकार 1 चौकार. 18 पाहिजे तुला तर यस. आता येणारे चेंडू असतील जर पाहिलं तर 6 चेंडू आणि 12 धावा हे समीकरण शिल्लक असेल. अगदीच खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहिला. चेंडू मात्र डीप स्क्वेअर लेग रिझनमध्ये ट्रॅव्हल होतो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव मात्र या ठिकाणी सहजरित्या अंकित केली जाते आणि एका धावेने मात्र संघाचं धावफलक जर पाहिलं तर आता मात्र जाऊन पोहोचेल 35 या धावसंख्येवर. येणारे चेंडू असतील 7 चेंडू आणि 11 धावा हे समीकरण मात्र आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. अक्षरशः अभिनवचं कौतुक करणे गरजेचं आहे. ज्या अभिनवचा मगाशी देखील मी उल्लेख केला मित्रांनो, याच खेळाडूला आपण जर पाहिलं ना
तर नारंगीच्या मैदानात देखील खेळताना पाहिलं मायरा 11 या संघाकडून. मायरा 11 मंडणगडचा संघ आहे आणि या संघादरम्यान आपण अभिनव या खेळाडूला खेळताना पाहिलं आणि तोच खेळाडू मात्र आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक आज मात्र या मैदानात सादर करतो. या ठिकाणी मात्र पंच आमच्याकडे वळत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 अंमलात आणला जातोय आणि एका धावेने मात्र संघाचं धाव पडलं. आता जर पाहिलं तर 36 या धावसंख्येवर स्थिरावताना पाहतोय. थोडंसं दर्पण जाणवतं नक्कीच. आता मात्र डावकरी आताचा फलंदाज जसं आपण स्ट्रायकिंगला पाहतोय थोडंसं गतीमध्ये व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र या चेंडूवर सुरेख लाईन होती. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. मी तर म्हणेन कदाचित या फटक्याची गरज देखील नसेल. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला असता कदाचित एक धाव अर्जित केली गेली असेल. कारण मित्रांनो क्रिकेटमध्ये एका धावेचं मोल खूप मोठं आहे. मी तुम्हाला आणखी पुन्हा एकदा त्या सामन्याची आठवण करून देतो. 2019 आपण वर्ल्ड कप पाहिलात, एक दिवसीय वर्ल्ड कप फायनलचा सामना, ज्या ठिकाणी मात्र एका बाजूला संघ होता इंग्लंड, दुसऱ्या बाजूला संघ होता न्यूझीलंड आणि या सामन्यामध्ये मित्रांनो काय घडलं तर सामना टाय झाला. सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. त्याच्यानंतर मात्र सुपर ओव्हर देखील टाय झाली आणि त्याच्यानंतर मात्र केवळ बाउंड्रीच्या निकषावर इंग्लंड संघाला विजयी घोषित केलं गेलं. या स्पर्धेचं विश्वविजेतं पद मात्र इंग्लंडला दिलं गेलं. कदाचित विचार करा त्या ठिकाणी मात्र न्यूझीलंड संघाच्या बाजूने एक धाव अतिरिक्त असते तर कदाचित चित्र वेगळं असतं. म्हणून क्रिकेटमध्ये एका धावेचं मित्रांनो मोल खूप मोठा आहे. या ठिकाणी पाहूयात, आता जाऊयात मात्र मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या षटकासाठी अमय मात्र गोलंदाजी एंडला आलाय. आता समीकरण जर पाहिलं तर 6 चेंडू आणि रिक्वायर्ड रन्स आर 10 रन्स रिमेन्स बॉल्स आर 6. 6 चेंडू 10 रन 6 चेंडू हे समीकरण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आता मात्र अमयला या ठिकाणाहून जर या सामन्यात कमबॅक करायचं असेल तर एकतर अभिनवची विकेट किंवा निर्दोष चेंडू हे दोनच पर्याय पाहायला मिळतात. पात्र यावेळी पहा काय करते अभिनवनं, या चेंडूला देखील भिरकावून दिलाय. सीमारेषा पार येतोय खणखणीत षटकार. धन्यवाद, थँक्यू डीजे. आता जर पाहिलं तर 5 चेंडू आणि 4 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. अभिनवला आपण पाहतोय 37 या वैयक्तिक धावसंख्येवर तो देखील खेळतोय. पुढचा चेंडू येऊन हाफ ट्रॅक चेंडू, यावेळी देखील सुरेख कमबॅक केलंय गोलंदाजानं. मात्र पंचांकडून गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. या ठिकाणी पंच आमच्याकडे वळत आहेत आणि या चेंडूला मात्र यस अवांतर घोषित केलं गेलंय. नशिबाची साथ मात्र गोलंदाजाला मिळत नाही आणि या एक अतिरिक्त धावेने मात्र संघाचा धावफलक जर पाहिलं तर आता मात्र जाऊन पोहोचतोय 43 या धावसंख्येवर. 5 चेंडू आणि 3 धावा हे समीकरण इथून पुढे शिल्लक असेल. अभिनवसाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या. 37 या धावसंख्येवर वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय. जर आजच्या दिवसातला पाहिला तर वैयक्तिक सर्वाधिक धावसंख्या करणारा खेळाडू ठरतोय अभिनव. जे अभिनवला मात्र आपण स्ट्रायकिंगला पाहतोय. पुढचा चेंडू घेऊन येतोय. या चेंडूला देखील उडवून दिलाय आणि चेंडू यावेळी देखील ट्रॅव्हल होतोय सीमा रेषा पार आणि यावेळी मात्र संघ जिंकतोय. कोलवटी असा सामन्याचा विजय संघ ठरतोय आणि कोकरे संघ या तुमचे देखील खूप खूप आभार. आपण जाऊया आता आमच्या डीजे मास्टरकडे, ऐकूयात एक सुमधुर संगीत. तर यस, थँक्यू डीजे. तर मी अभिनव तुम्हाला विनंती करतोय आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण आपल्याला या ठिकाणी सामनावीर पुरस्काराने गौरवूयात. चांगला खेळ तुमच्या माध्यमातून पाहिला मित्रांनो. एकदा जोरदार टाळ्या होत्या खेळाडूसाठी. अगदीच पाहिला तर संपूर्ण स्पर्धेदरम्यान 43 या धावसंख्येवर तो नाबाद राहिला, आपल्या संघाला जिंकून दिला आणि तो मात्र या सामन्याचा सामनावीर खेळाडू ठरतोय. मी लगेचच विनंती करतोय विद्यमान याच्यानंतर होणारा सामना, एका बाजूला सोनगर संघ तर दुसऱ्या बाजूला कृष्णानगर संघ आपण नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. दरम्यान पुढच्या सत्रात काय घडेल, पुढच्या सामन्यात काय घडेल, काय बिघडेल याचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये केला जातोय बदल. मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतोय मराठीचा आणखी गोड आवाज अर्थात आमचे साथी कॉमेंटेटर दीपेश माने सर यांना. आइये माने सर, आगे का आखो देखा हल सुनाने के लिए वोट माने सर. धन्यवाद. तर मॅन ऑफ द मॅच आपण पाहताय आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकताय. कॅमेरामॅन
आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकता अभिनव भुवड ज्या खेळाडूने मात्र या सामन्यादरम्यान जर पाहिलं ना तर 43 धावांची एक नाबाद खेळी केली. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या खेळाडूसाठी. अगदीच एक चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहिलात. सातत्याने या खेळाडूकडून आपण एक व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट देखील खेळताना पाहिलं. अगदीच मायरा 11 मंडनगड सारख्या एका संघाकडून एका मातब्बर संघाकडून खेळ खेळताना देखील अभिनवला पाहिलं. ऑल द बेस्ट फॉर युअर नेक्स्ट मॅच. मी मात्र जातोय कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. ओव्हर टू दीपेश माने सर.